करायची का सुरुवात? करायची ना? या ठिकाणी बुवा आहे ना, बरंच काय काय बोलून गेलेत, बरोबर आहे ना? हा, माकड म्हणतो माझीच लाल, आता कशी घासून घासून याची करतो ना लाल. आणि आता करायची का सुरुवात? कशी खोलवून ती खोलवून. हा, आता कोंबडा हरवायला आहे ना, फक्त थोडाच वेळ राहिलेला आहे. पण आजची बारी आहे ना मुंबईमध्ये, त्याच्यामुळे इकडे काय कोंबडा, इकडे कोंबडी आहेत काय? कोण बाळगत तर कोंबडी वगैरे कोंबडी इकडे आला होता काय? हा, त्याच्यामुळे कोंबडा हरवायला एवढा आपल्याला वेळ नाही. हा, जर गावचा आला, इकडे पोलीसवाले पण आले, अरे फटका पडायचा, त्याचा सवाल त्याची भीती वाटते. हा, नाहीतर आपण आहे ना कोंबड्या आहेत ना, यांचा बरोबर आज हरवला असता. हा, मोठे शकण्या मिळवत आहेत. हा, काय बुवा काय बोलले? कसा नडतो. हा, बुवा बोलले ना, कसा नडतो, नडला तर नडतो. बुवा आता नाचरे बुवा कसा चढतो आणि उडतो ना, हा, फक्त बारी आहे बुवा. हा, फक्त बारी आहे. नाही ना तुझा याड काढला शाप, नाचरी बुवा नाव लावणार नाही बुवा. बुवांनी बारी केली, बरोबर आहे ना? बुवांनी बारी केली. आपण माहित आहे दसरा सणाला आपल्याकडे सण येतात, दिवाळी येते, दसरा येतो, शिमगा येतो. आपण सणामध्ये कपडे घेतो, बरोबर आहे ना? कपडे नवीन 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 जरी वरती कपडे घातलेले असले तरी आतमध्ये अंडरवेअर जुनीच, बरोबर आहे ना? आतमध्ये अंडरवेअर जुनीच. अगदी त्याच पद्धतीने बुवांनी कार्यक्रम केलेला आहे. आज मी तुरेवाला, सॉरी मी कलगीवाला आहे, बुवा तुरेवाले आहेत. मी बाईची बाजू मांडतोय, बुवा पुरुषाची बाजू मांडतोय. पण जरा सुद्धा असं वाटलं का हो की हा पुरुष बोलतोय, पुरुष बारी करतोय? वाटलं का? नमस्कार बुवा, मी तुम्हाला पहिला नमस्कार करतो. घाबरावली असं याड काढतोय ना बुवा. हा, शक्तिधुरा हे बरेच वर्षापासून करतायत. नमस्कार नमस्कार करतो तुमचा, काढतो आता चमत्कार. बरोबर, माझ्यापेक्षा मी फक्त मला 3 वर्ष झाले शक्तिधुऱ्यामध्ये पदार्पण करून. माझा हा 5वा ते 6वा कार्यक्रम आहे. हा, 5वा ते 6वा कार्यक्रम आहे माझा. ज्यावेळेस हे कार्यक्रम करायचे ना, तेव्हा मी गुरुंच्या माझ्या पायाशी असायचो. आणि आज ह्यांच्या खांद्याला खांदा लावून ह्यांना मी भिडतोय आज. हे राहिले कुठे, मी राहिले कुठे, हे बघा. हा, बुवा माझ्यापेक्षा कितीतरी वर्ष अगोदर शक्तिधुरा करतायत. पण या बुवांना एवढी अक्कल नाही की समोरच्या प्रतिस्पर्धी शाहिराला मुजरा करायचा असतो. नमस्कार करत बसले. हा, नमस्कार तुमचा काढतो बुवा, आता कसा याड काढतो ना. नाचरे बुवा म्हणतात, काय समजली बघा. म्हणून या ठिकाणी बुवा मला बोलून गेले की आहे ना, आल्या बोलतात की बुवा कुर्ता घालून आलाय, पॅन्ट शर्ट मध्ये आलाय. आता बघा, नक्की भाऊ मला हसायला येते हो, मला बोलू द्या, तू हसवू नका मला. आता बदलत्या जमान्याप्रमाणे बदलत गेलं पाहिजे ना. आजकालच्या पोरी आहेत ना, जीन्स पॅन्टी पण घालतात, बरोबर आहे ना? आजकालच्या पोरी जीन्स पॅन्ट घालतात, पोरांचे शर्ट घालतात. हा, आम्ही म्हणजे आम्ही आमच्याच ह्याच्यावरती का, मी असं काही वेगळं नाही ना घातलंय. मी पुरुषाचाच पोशाख केलाय ना. मी जरी आज बाईची बाजू मांडत असलो तरी पुरुषाचा पोशाख केलाय ना. आमच्या राग नका मला, तुमचं मान आणि सन्मान करूनच कार्यक्रम ठेवणार आहे, शब्दाची मर्यादा ओलांडणार नाही. पोरी आजकालच्या मुली जीन्स पॅन्ट घालतात, शर्ट पॅन्ट घालतात. मी असं काही वेगळं काही केलं नाही ना. आणि शक्तिधुऱ्यामध्ये बुवा जे घालून आले, हे फेटवाला, हे फेटा लावून येतात आणि लोकांना इथं टोप्या लावतात. हा, हे फेटवाला ते. हा, आणि बुवांना इथं माणसांना एड्यात काढतात. हा, बघा, म्हणजे शक्तिधुऱ्यामध्ये असं कोणी लिहून ठेवलंय काय हो की मध्ये तो कुर्ता आणि जे म्हणजे वेशभूषा करून आले होते, बुवा जे कपडे घालून आले होते, त्याच्यामध्येच कार्यक्रम करायचा. बुवा इथं पब्लिक तर नाही बोलते. हा, आता मी तुमच्या गुरूंचं सन्माननीय दिलीपजी नामे सर, नामे माऊली यांचा मी सन्मान राखतो. यांच्या बुवांचे
जन्मदाते वडील पण तेच आहेत आणि या कलेचे पण वडील तेच आहेत, गुरुवारी पण तेच आहेत. बुवा तुमच्या गुरुंनी असं लिहून ठेवलंय काय की शक्तितीर्थमध्ये जे तुम्ही वस्त्र परिधान केले होते त्याच्यामध्येच कार्यक्रम करायचा नाही ना? बरोबर आहे की नाही? असं लिहून ठेवलंय का कोणी? हा असं कोणी लिहून ठेवलंय का? काय म्हणजे मी म्हणजे म्हणजे काय वेगळे असं काय केलंय का? नाही ना, चांगलेच कपडे घालतात ना. बदलत्या जमान्याप्रमाणे बदलत चाललं पाहिजे. मुली आजकालचे शर्ट पॅन्ट घालायला लागले. आम्ही शक्तितीर्थमध्ये ब्लेझर घातलं तर काय वाईट जाते? आम्ही उघडे तर नाही ना, उघडा आलोय ना, त्यांना उघडा कार्यक्रम करतोय का? नाही ना. हा बनियनवरती तर कार्यक्रम नाही ना करताय ना. मग बुवा तुला एवढं कशाला झोपायला पाहिजे? बरोबर आहे ना? दादा फिरवा थोडस, एक फिरवा, ह्याला एक ठोका देतो, नंतर याचा आहे ना समाचार बरोबर घेतो. हे देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचबरोबर या ठिकाणी माझे दोस्ती ग्रुपचे इथे मेंबर उपस्थित आहेत आणि दोस्ती ग्रुप कडून या ठिकाणी 501 रुपयांचं बहुमोल पारितोषिक आलेलं आहे, त्यांना देखील धन्यवाद देतो. त्याचबरोबर त्यानंतर बुवा मला बोलून गेले आहे ना, बुवा मला बोलून गेले की जसं काय बाहेर करायला आला आहे की लग्नाला आलाय. बरोबर आहे ना? बुवा बोलले ना, बुवा बोलले ना बाहेर करायला आलाय की लग्नाला आलाय. बुवा आता माझं पण वय आहे 23 आणि आजकाल पोरी भेटायला मुश्किल आहे. बुवा तुमची कोण बहीण आहे का? नाही म्हणजे असं वाईट नाही बोलत, वाईट नाही बोलत. आता बुवा मला बोलले ना माझ्या कपड्यावरून की बुवा बारी करायला आलाय की लग्नाला आलाय. बरोबर आहे ना? बुवा तुमची कोण बहीण आहे का? कोण शेजारी पाजारी आहे का? असेल तर द्या मला बुवा, कारण माझं पण आता 23 वय आहे. 3-4 वर्षानं लग्नाचं माझं पण होईल. आमच्या आईची मावशी या ठिकाणी उपस्थित आहे आणि तिला सुद्धा परिस्थिती माहिती आहे. आमच्या आईला सुद्धा आता सुनेची गरज आहे. बरोबर आहे ना? बुवा जर तुम्हाला खरोखर एवढा माझं लग्नाचं पडलं असेल तर खरोखर तुमची जर बहीण असेल किंवा शेजारी पाजारी कोणी गावात ते असेल तर द्या मला. काय ना 2-3 वर्षांना आपण उरकून टाकू. पण बाबा हे मुंबईमध्ये रूम पाहिजे असलं भानगड चालणार नाही. तर आजकालचे पोरी आहे ना मुंबईत राहणारे, मुंबईमध्ये रूम असणारी पोरं पाहिजे असं. बरोबर आहे ना? आमच्या कोकणामध्ये सध्या ही परंपरा चालली. बरोबर आहे ना? तुम्ही राग मांडून घेऊ नका, पण एक गांभीर्यानं घेणारा विषय आहे बघा. थोडक्यात सांगतोय, गांभीर्यानं घेणारा विषय. मुलाच्या म्हणजे मुलीच्या बापानं आपलं आयुष्य झिजवलं. जवळजवळ 30 ते 40 वर्ष त्यानं नोकरी केली मुंबईमध्ये. बघा अशी उदाहरणं आहेत, पण त्यांनी कधी मुंबईमध्ये रूम घेतलेला नाही. पण 20, 21, 22 वर्षाच्या मुलाकडून आजकालचे आमच्या कोकणकर अपेक्षा लावून बसले की मुंबईमध्ये त्या मुलाचं स्वतःचं रूम पाहिजे. बघा ही सत्य वास्तविक सत्य परिस्थिती आहे आमच्या कोकणकरांची. सत्य परिस्थिती आहे. 20, 22, 21 वर्षाच्या मुलांकडून अपेक्षा लावून ठेवलेत की मला मुंबईमध्ये रूम पाहिजे तरच मी लग्न. म्हणजे काय मुंबईमध्ये म्हणजे मग तो मुंबईमध्ये काही करू द्या, मुंबईमध्ये काही अगदी भांडी घासू दे, काही करू दे, मध्ये रूम हवा. त्या गावी राहणार गावी नाही करता येईल ना.
हा इकडे तरुण पिढी आहे. गावी राहून संसार नाही करताय ना. आपण गावी राहून पोरीला पोसू नाही शकत. आवाज पाहिजे. पोरी गावी राहून पोरीला पोसू नाही शकत. हा पण मुलींचं काय चिमल्या बोले मग चिमणी उडाली. एक गोवाला चांगला ठोका देतो नाही. मी गाणं घेऊ गाणं घेतो आणि नंतर गोवाला समाचार घेऊ. काय गोवाला जरा एक पुस्तक दाखवू दे की नाही. दसरा उठणार आहे. आज दसरा उठलाय. एक पुस्तक दाखवू दे की नाही उद्या. डुक्कर आडवा झाला तर झाला. तसं रात्री गोवाच्या एकाच काढदिवसात डुक्कर गार होतो. कोणता भीमराव लिहिलेदार त्यानं फुकट दिलं या सार. झोपलो की काय. चिमणी उडाली भरपूर. पोपट विसरला का काय तिकडं. बसून घ्या. अरे जन्मास आला नाही कळला हो त्याला. जन्मास आला नाही कळला हो त्याला. करू नको माझ्याशी भांड. करू नको माझ्याशी भांड. बुवा दिसतोय हा आडदांड. बुवा दिसतोय हा आडदांड. मग सांग फोडलं कुणी तुझं. काय बोललं. अंड कवटाचा विषय राहतोय मी. काय मावल्यानं माझा राग मानून घेऊन होता. इथं माझी आई बसले. माझ्या आईची मम्मी इथं बसले. त्याच्यामुळे मी जर काय आज फालतू बोललो तर उद्या माझ्या घरात उघडणे निघणार आहे. या गाण्याचा विषय असा आहे की ज्या वेळेस भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेचं संभाषण ज्या वेळेस यमुनेच्या तीरावरती चालू असतं. ते संभाषण चालू असताना तो पाण्यात असलेला मासा ते संभाषण ऐकत असतो आणि त्या माशाला गर्भ धरतो. त्या माशाच्या उदरातून अंड म्हणजे अंड बाहेर निघतं आणि त्या अंड्यातून बचित्रनाथांचा जन्म होतो. हाच विषय अंड म्हणजे तवाट. हाच विषय गोवांनी सांगायचा आहे तो. हा आल्यानंतर इथं सांगायचं गोवा सांग फोडेलं कोणी तुझं. अरे जन्मास आला नाही कळला हो त्याला. जन्मास आला नाही कळला हो त्याला. करू नको माझ्याशी भांड. करू नको माझ्याशी भांड. बुवा दिसतोय हा आडदांड. बुवा दिसतोय हा आडदांड. सांग फोडलं कुणी तुझं. सांग फोडलं कुणी तुझं.
दिसतोय हा आडदांड मग सांग फोडलं कोणी तुझं विषय पटला ना मच्छीतून आताच्या जन्माची कथा मांडली विषय पटला ना हा सरळ घरातला शाहीर आहे शास्त्र सोडून कधी गाणार नाही आणि गाणार पण नाही लोकांचं मनोरंजन करणार पण ते शास्त्रात हवे आणि म्हणून त्यानंतर बुवा बोलून गेले आहे ना काय येत नव्हते दसरा उठलाय हॅलो बुवा मला शिकवत होता शक्तीतुऱ्या आता जन्माला आलाय तुला शक्तीतुरा काही तू कळत नाही बुवांनी माझ्या गाण्याला काट दिली बुवा आहे ना आधी तुमच्या घरी जावा तुमच्या बाबांना विचारा की शक्तीतुऱ्यामध्ये गाण्याची काट कोण देतो मला मुद्दा बोलू द्या हॅलो हॅलो माझ्या गाण्याला काट दिली स्तवन आणि गण ही ईश्वराची आळवणी असते बरोबर बुवा घरी जावा तुमच्या बाबांना विचारा तुमचे बाबा जन्मदाते बाबा पण एकच आहेत आणि कलगीतुऱ्यातले गुरु पण तुमचे एकच आहेत त्यांना विचारा की स्तवनाची आणि गणाची कट देतात का कटिंग देतात का आणि नंतर मला आहे ना शिकवा आपण बोलायचं लोकांना आणि शेंबूड आपल्याला नाकाला त्याच्यानंतर आहे ना बोलतात त्याच्यानंतर बुवा बोलून गेल्या बघा काय काय बोलतात की तुमच्या राजेश बुवाला आम्ही पूर्ण उरलोय असं तसं बघा राजेश बुवा आता राजेश बुवा कोकणातल्या नामवंत टॉप शायरांमध्ये गिनती केली जाते बरोबर आहे ना राजेश बुवाचं नंतर गाणं घेत आहे कोकणावरचं टाकतो आणि लक्ष्मण मूर्छित होऊन पडतो मरत नाही बरोबर पूर्णपणे मरत नाही मूर्छित होऊन पडतो लडबडीत होऊन पडतो आणि तोच विषय घालतोय पटतोय ना पटला मग आता उचला अरे कर्म करून तो आला रणात युद्ध कराया मोठेपणात सोपा तो नाही र कठीण हाय र सोपा तो नाही र कठीण हाय र मार्ग आहे तो खडबडी मार्ग आहे तो खडबडी सांगा आला तू गडबडी सांगा आला तू गडबडी याचा पडलाय लडबड याचा पडलाय लडबडी अरे सांगा आला तू गडबडी या बुवाचा पडलाय लडबडी बस ना बस ना बस ना जिरले असत ना बुवाची एक शेवटचं मंडळाचं गाणं घेतो आणि कोकणावरचं गाणं आहे ते घेऊ की शेवट शॉर्टकट मध्ये घेतो ओके
मित्र मंडळाचं नाव गाजलं या चहूकडे एका मित्र मंडळाचं आता झालेल्या गाण्यासाठी एक तर क्रीडा मंडळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी मंडळाला धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी आता राहिला विषय थोडंसं पॉईंटवरती बोलतो. भुवांची गवळण राहिली. भुवांच्या गवळणीचा खरोखर साऊंडचा एवढा खास क्लिअर आवाज येत नव्हता, त्याच्यामुळे भुवांच्या गवळणीची कठीण देत नाही. आणि भुवांनी मला सोडलेला प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर आता माझ्याकडे नाही, त्याच्यामुळे आहे ना लोकांना झोंडवायची टोप्या लावायची कामं मी करत नाही तर नाही, क्लिअर सांगतो. भुवांचा आता प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही. मी पुढच्या वेळेस नक्की देण्याचा प्रयत्न करेन. आणि पुढचा विषय बघा कसा गातोय. एक शेवटचं गाणं आणि कार्यक्रम संपवतोय. या ठिकाणी सध्या माझ्या गुरुवार यांच्या आवाजातून ओ बुवा बसले तिथं ओ फेटवालं या ठिकाणी माझ्या गुरुवार यांच्या आवाजातून एक सध्या गाजत आहे, कोकणात धुमाकूळ घालत आहे, तो म्हणजे कोकणचं गीत. आणि ते विषय तो गाणं मी गाण्याचा प्रयत्न करतोय. बघा हो होतोय हो. पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर भर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर भर. साक्षात येतो या सामिंदर, साक्षात येतो या सामिंदर. परशुरामाच्या
कोकणाला लागलेलं सौंदर्य म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि या रत्नागिरी जिल्ह्याला नवरत्नाची खाण म्हटलं जातं आणि ते नवरत्न कोणते आहे बघा माझ्या गाण्यातून कसं गातोय लक्षात द्या रत्नागिरीची कोकणाची आज वाढली या शाळा शोभतय माझं कोकण एक नंबर या ठिकाणी बस झाल्यास लोकांचं मनोरंजन झालेलं आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर बरोबर मित्रांनो एक आवर्जून सांगायचं झालं तर एक शक्ती तर आपला सामना म्हटल्यानंतर आम्हाला तेवढं बोलावं लागतं पण दादा खरोखर दादांची मी रिस्पेक्ट करतो. मला एकदम मोठ्या भावाप्रमाणे हे जे शाहीर आहेत ते मला सहकार्य नेहमी करत असतात गुरु समान मला सहकार्य करत असतात पण सामना म्हटल्यानंतर तो सामनाप्रमाणे करावा लागतो नाही तर आमच्यावरती माणसं झुकतील मग चेंगल्या बोले. आणि म्हणून जे काय बुवा वेडवाकडे माझ्या मुखातून गेला असेल आणि तुम्हाला सुद्धा जे काही माझ्या वेडवाकडे मुखातून गेला असेल चांगलं ते तुमच्याकडे ठेवा आणि माझं वाईट ते मला परत द्या. आणि म्हणून आजची या ठिकाणी आज ही झालेली सेवा इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. बोल श्री गजानन महाराज की जय. मुलांना सुद्धा त्यांच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.